नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा रहस्याबद्दल बोलणार आहोत ज्याने अनेक दशकापासून जगभरातील वैज्ञानिकांना अक्षरशः गोंधळात टाकलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की असं काय रहस्य आहे? अटलांटिक महासागरात असलेला बर्मुडा हे बेट, होय तेच बर्मुडा ज्याचं नाव घेतलं की लोकांना बर्मुडा ट्रायंगल आठवतं. पण आज आपण ट्रायंगल नाही तर त्या बेटामागचं एक भन्नाट वैज्ञानिक रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत आणि हे 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, पृथ्वीवरती जी ज्वालामुखी बेटे असतात ती साधारणपणे कशी तयार होतात हे आपल्याला माहिती नसतं. याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पृथ्वीचा खूप खोल भागातून अतिशय गरम खडक वर येतो, त्यातून ज्वालामुखी तयार होतात आणि हळूहळू समुद्रातून एक बेट निर्माण होतं. ही जी प्रोसेस आहे ती हजारो लाखो वर्षाची आहे. हवाई सारखी अनेक बेटे अशाच प्रकारे तयार झालेली आहेत. हवाई एक खूप मोठं बेट आहे. पण या प्रक्रियेत एक गोष्ट कायम घडते. आता ती गोष्ट कोणती? जेव्हा ज्वालामुखी शांत होतात तेव्हा ती बेटे हळूहळू खाली बसायला लागतात, कारण त्यांना वर ढकलणारी शक्ती काय होते? कमी पडते. त्यामुळे ते बेट काय होतं? ऑटोमॅटिक खाली यायला सुरुवात होतं. पण बर्मुडाबाबत एक विचित्र गोष्ट दिसून आलेली आहे. बर्मुडाबाबत काही वेगळंच घडताना दिसते. आता ते काय? ज्वालामुखी तब्बल 3 कोटी वर्षापूर्वी शांत झालेला आहे, कुठला? बर्मुडा येथील. तरी सुद्धा बर्मुडा आजही समुद्र पातळीपेक्षा जवळपास 1600 फूट उंच आहे. आणि हाच प्रश्न वैज्ञानिकांना सतावतोय सतत. आता हे बेट अजून वर कसं टिकून आहे हा एक मोठा प्रश्न आहे, बरोबर. आता अमेरिकेतील वैज्ञानिकाच्या एका टीमने या रहस्याचा उलगडा केल्याचं आता दावा केलेला आहे. आता ते रहस्य काय आहे आणि काय उलगडा केलेला आहे आता आपण पुढे पाहू. या संशोधनाच्या नेतृत्व जे आहे ते विल्यम फ्रेझर या व्यक्तीने केलेलं आहे आणि जेफ्री पार्क यांनी केलेलं आहे. वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या आत काय चाललंय हे पाहण्यासाठी एक भन्नाट पद्धत वापरलेली आहे. आता ही भन्नाट पद्धत काय? त्यांनी जगभरात होणाऱ्या मोठ्या भूकंपामधून निर्माण होणाऱ्या लहरीचा प्रथम अभ्यास केला आणि याच माध्यमातून त्यांनी सिस्मिक, याला काय म्हणतात? सिस्मिक वेव्ह, हे जो आहे पद्धत आहे याला सिस्मिक वेव्ह म्हणतात. या लहरी पृथ्वीच्या विविध स्तरातून प्रवास करतात आणि जिथे ज्या प्रकारचे खडक असतात त्यानुसार त्यांचा काय होतो? वेग बदलतो. आणि तो वेग बदलल्यामुळे म्हणजेच या लहरीचा अभ्यास करून पृथ्वीच्या आतलं चित्र तयार करता येतं किंवा काल्पनिक दृष्ट्या त्याचा अभ्यास करता येतो. वैज्ञानिकांनी बर्मुडावरील एक सिस्मिक स्टेशनची माहिती तपासली आणि बेटाखाली जवळपास 20 मैल खोलापर्यंत भूगर्भ अभ्यास केला. आता हे पण आश्चर्यकारकच आहे. आणि त्यानंतर जे समोर आलं त्याने वैज्ञानिक हे काय झाले? चकित झाले. बर्मुडाच्या खाली समुद्र तळात तब्बल 12 मैल जाड खडकाचा एक प्रचंड थर त्यांना आढळला आणि ते पाहिल्यानंतर त्यांना एक आश्चर्य झालं. पण हा साधा खडक नव्हता, तर तो आजूबाजूच्या खडकापेक्षा खूप हलका होता. त्यामुळे त्या बर्मुडाला वरती, त्या बेटाला वरती म्हणजे समुद्र पातळीपासून वरती दिसायला काय होत होतं? ते मदत करत होतं. आता तुम्ही विचार कराल की हलका खडक म्हणजे नेमकं काय आणि त्यामुळं बेट वरती दिसण्याचं कारण काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं, हा थर जणू एखाद्या मोठ्या तराप्यासारखा, जसं की पाण्यावरती एखादी मोठा ओढका लाकूड तरंगत त्या पद्धतीने तो आहे. तसंच हा हलकी भूगर्भीय थर संपूर्ण बर्मुडा बेटाला काय धरलेला आहे? धरून ठेवले आणि त्यामुळे तो काय होतो? वरती दिसतो. वैज्ञानिक या प्रक्रियेला वैज्ञानिकाने एक नाव दिलेलं आहे, अंडर प्लेटिंग असं त्यांनी त्या सिस्टमला, त्या पद्धतीला नाव दिलेलं आहे. त्यांच्या मते लाखो वर्षापूर्वी पृथ्वी म्हणजे खूप खोल भागातून गरम किंवा आणि कार्बनयुक्त वितळलेला खडक वर आला आणि हे खडक समुद्र तळाच्या कवचात अडकल्यामुळे तिथेच तो थंड झाला आणि त्यातूनच हा जाड थर तयार झाला. आणि त्यामुळेच हा जो बर्मुडा जो बेट आहे, जो आश्चर्यकारक आहे, जो अनेक हजारो वर्षापासून, तर तेच त्या मागचं रहस्य आहे. आता सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे वैज्ञानिकाच्या मते हा पदार्थ पृथ्वीच्या इतक्या खोल भागातून आला आहे की त्या काळात
पृथ्वीवरती फॅजिया नावाचा एक महाखंड तयार होत होता. म्हणजे हा इतिहास शेकडो दशलक्ष वर्षापूर्वीचा असू शकतो असं वैज्ञानिकाचं म्हणणं आहे. संशोधक विल्यम फ्रेझर यांनी काय सांगितलं की हा जो बर्मुडा बेट आहे किंवा हे जे रहस्य आहे हे